जम्मू काश्मीर, हिमाचल आणि पंजाबलाही पुराचा मोठा फटका बसला। वैष्णोदेवीच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 41 भाविकांचा मृत्यू झाला। गेल्या 119 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद जम्मू काश्मीरमध्ये झाली असून भीषण दृश्यही समोर आली आहेत। कुठे पत्त्यासारखी घरं कोसळली, कुठे जनावरांभोवती पुराचा विळखा पडला। ही दृश्य आहेत जम्मू काश्मीर आणि पंजाब मधली। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। नद्यांना पूर आलाय, रस्ते पाण्याखाली गेलेत, घरांभोवती पुराचा विळखा पडलाय आणि या पुराच्या पाण्याच्या वेगानं घरही कोसळली आहेत। पुराच्या विळख्यात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू केलं जातंय। जम्मू काश्मीरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन झालंय। ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची भीती असल्यानं शोधकार्य सुरूच आहे। या दुर्घटनेमुळे वैष्णोदेवी मंदिराची यात्रा स्थगित करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात रावी नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। अटारी बॉर्डर परिसरातही पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पंजाबमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। गावाच्या गावं पाण्याखाली गेली आहेत, सोबतच जनावरही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। भारतीय लष्कराकडून बचाव कार्य सुरू आहे। निसर्गानं नटलेल्या जम्मू काश्मीरवर आता नैसर्गिक संकटाचे ढग दाटलेत। हिमाचल प्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात